नमस्कार, आपण पाहत आहात प्रभात डिजिटल. या घडीची सर्वात मोठी बातमी फक्त प्रभात डिजिटलवर. राज्यभर गाजत असलेल्या कोविड घोटाळा प्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक देविदास बागल यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिनांक 8 रोजी ही फिर्याद दिलेली आहे. या फिर्यादीमुळे आता नेमकं या प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलेलं आहे. एका बाजूला हेच प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, दुसऱ्या बाजूला न्यायालयाने तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अचानक एक ट्विस्ट आला आणि देविदास बागल यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्याद देत असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या बाबतीत जे काय व्हायचं ते 12 तारखेला होईलच. तुर्तास आपण बातमी पाहूया. काय म्हणाले देविदास बागल? 30 मार्च 2020 रोजी हे रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर या रुग्णालयामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडत असल्याची तक्रार हिम्मत शंकर देशमुख यांनी तत्कालीन महाराष्ट्र शासनाकडे केली आणि शासनाने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन एक समिती गठीत केली. या गठीत झालेल्या समितीने रुग्णालयाची पाहणी केली आणि या रुग्णालयामध्ये हिम्मत देशमुख यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं त्यांचं मत झालं. एबीजी रिपोर्ट चुकीचे आहेत. त्या रिपोर्टवर असलेली सही डॉक्टर पाचकवडेंची नसून दुसऱ्याच कोणीतरी मारली आहे. इतकंच काय, पण एबीजी रिपोर्टची नोंद प्रयोगशाळेत नाही. यासारख्या अनेक गंभीर बाबी त्या समितीच्या निदर्शनास आल्या आणि समितीने रुग्णालय सस्पेंड करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. त्यानुसार रुग्णालय या योजनेतून सस्पेंड सुद्धा झालं. मात्र येथील पदाधिकारी असलेले किंवा तत्कालीन अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात आवाज उठवला आणि फेर चौकशीची विनंती केली. फेर चौकशीसाठी शासनानं नवीन समिती नेमली आणि त्या समितीने सुद्धा जे 387 रुग्ण आहेत जे अमान्य केले होते पहिल्या समितीनं, त्यांच्यावर उपचार केल्याचं समोर आलं आणि तसा अहवाल शासनाला कळवला. मात्र त्यानंतर आमदार जयकुमार गोरे तत्कालीन अध्यक्ष आणि त्यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी राकेश मेहता यांनी राज्य शासनाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी रिपीट केलंय, त्यांच्या विनंतीला मान देऊन राज्य शासनानं त्या 387 रुग्णांना नॉन व्हेंटिलेटर पॅकेज मध्ये समाविष्ट करण्याची सूचना केली आणि तिथून खऱ्या अर्थानं हा सगळा प्रकार पुढे घडत गेला. 387 रुग्णांची माहिती भरणं, त्यांची माहिती अपलोड करणं, अपडेट करणं, हे सगळं इथून काम चालत होतं आणि याच दरम्यानच्या काळात हा घोटाळा घडले असल्याची शक्यता आहे. आज कागदपत्रावर जरी 35 लोक दिसत असली किंवा 35 लोकांच्या बाबतीत असं घडल्याचा दीपक देशमुखांचा आरोप असला तरी देविदास बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार की सध्या तरी 2 लोकांच्या बाबतीत असं घडलेलं दिसून येत आहे. खरं तर देविदास बागल यांनी दिलेल्या या फिर्यादीमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. फिर्याद देताना काही गोष्टींचा चाणक्यपणा करण्यात आलेला आहे. अर्थात तो महात्मा फुले जन आरोग्य योजनेने केला की पोलीस विभागाने केला हे समोर येईलच. पण देविदास बागल यांनी दिलेल्या फिर्यादीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जे जिल्हा समन्वयक आहेत त्यांच्या फिर्यादीमध्ये मेडिकल कॉलेज मायनी येथील सर्व पदाधिकारी त्यांचा पत्ता माहित नाहीये अशा पद्धतीची माहिती मेन्शन केलेली आहे. जे असेल ते असेल, पण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. कारण ह्या प्रकरणामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. आता पुढे काय होतंय हेच पाहावं लागेल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याच्या अपडेट्स, त्याचे नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला